हे फक्त माझ्यासोबतच होते. तर रात्रीच्या भरपूर साऱ्या पोळ्या होत्या म्हणून मग सकाळला म्हणजे सकाळला नाही, थोडं दुपारच होत आली होती, तर कुटकेच बनवून घेतले. नाश्ता नाही केला, काही नाही. मग कुटके भरपूर सारे बनवले, कारण की आम्ही भरपूर सारे जण होतो. माझे सासरे पण होते. मग दुपारला थोडी भूक लागली होती, तर मग पुऱ्या होत्या, तर त्याच्यासोबत रवा बनवला. रेयांच्या पप्पांनी मटण आणलं होतं, तर यशवीला पण मटण धुण्याची खूप हौस आहे. मी तर हात लावत नाही, पण तिला खूप धुऊशी वाटते. आता मोठी झाल्यावर तीच धुवत जाईल. तर नंतर आम्हाला मार्केटमध्ये पण जायचं होतं, तर मग आम्ही निघालो होतो. तर यशला फूल दिसलं आणि तिला कानाला फूल लावायला खूप आवडते. मार्केटमधून येता-येता रोट्या घेतल्या. तर रेयांचे पप्पा खूप वेळपर्यंत त्यांच्यासोबत बोलत होते, कारण की आता रोट्या पण भरपूर महाग झाल्या आणि त्यातल्या त्यात कमी पण मिळतात म्हणून. मग आम्ही खूप वेळपर्यंत थांबलो, कंटाळून गेलो होतो. नंतर घरी आल्यानंतर रोट्या वगैरे काढून ठेवल्या आणि हे लसण एवढं जिवट आहे, शेतकऱ्यांकडूनच आणलेलं आहे, पण खूप जिवट आहे. कापल्याशिवाय ते काही निघतच नाही. नंतर मग कुकर बघितला, तर मटण काही शिजलं नव्हतं आणि उलट खाली लागलं होतं. तर यांसाठी पोळं बनवण्यासाठी घेतल्या, कारण की तो रोट्या वगैरे काही खात नाही. तर मग लवकर झाल्या पाहिजे म्हणून अशाच दुपड्या बनवून घेतल्या. कारण की आमच्याकडे पाहुणे वगैरे आले, तर पोळ्या वगैरे भरपूर लागतात म्हणून मग अशा दुपड्या बनवतात. म्हणून मग तशा दुपड्या बनवून घेतल्या आणि मटण हे खूप वेळपर्यंत शिजवलं, पण ते काही शिजलं नाही. आणि प्रत्येक वेळेस मटण हे शिजतच नाही. तर छोट्या कुकरमध्ये लावलं तर मग मटण शिजलं नाही, की रेयांचे पप्पा म्हणतात, की बकरीचंच मटण असन म्हणून ते काही शिजलं नाही आणि प्रत्येक वेळेस ते हेच म्हणतात. तर आजच्यासाठी एवढंच.